कधी काही सहज मिळाले सारखं आपलं काही ना काहीतरी मागे लागलेलंच आहे त्याच्या. तरी बी कवा माझ्या लेकराने हार नाही मानली. कायम आपला लढत राहिलास रे तू गोपाळ. कवा कधी कोणाकडे तक्रार बी केली नाहीस. त्याच समजा हे फळ आहे बघ तुला. आता मागे वळून बघू नकस बाळा. गोपाळ वय दोघही आता झालं गेलं विसरून ना एकमेकाच्या साथीनं सुखाने राहा. सुखाचा संसार करा म्हणजे डॉक्टरने अभ्याशी लग्न केलं का काय? नाही हे. डॉक्टर ह्या जन्मात लग्न करणं नामुमकिन आहे. एका बाईमध्ये मन भरतंय बाई यांचं. आणि या माणसानं लग्न केलंय म्हणजे डॉक्टर नाही काय? सुंदर आहे का तू? कोण आहे का तू? गावात नवीन आहे वाटतं. समोसा खाणार काय? हे आपल्या दोस्ताच्या दुकानाचं उद्घाटन आहे ना. हा एक नंबर टेलर आहे. तुला ब्लाऊज शिवायचा असेल तर इथं यायचं बरं का. हा एक नंबर शिवतोय. ए मंग्या काय करतोय तिकडे? इकडे ये इकडे. हा आलो आलो. पाहुणे मंडळी हो का, आता मी असं जाहीर करतो की पूजा संपन्न झालेली आहे. तर आता तुमच्या सगळ्यांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठीच प्रेम स्वीट्स मधून 20-20 रुपयाचा एक समोसा आणलेला आहे ड्राय फ्रूट वाला. त्याच्यामुळे कुणी डबल घ्यायचं ना आता सांगून ठेवतो. हा जित्या मला एक 4-5 समोसा पिशवीत घालून देतोस का? हो सरपंच, शोभतंय का तुम्हाला हे? हा कोणाच्या कार्यक्रमात गेलं की खायचं सामान पिशव्यांमध्ये भरून घरी नेत आहे. ते ह्याच्या परवा 13 वेळेला बुंदी आणि भात पिशव्यात भरून घरी निघालाय. अरे ए काय बोलतोयस रे? हा जसं काय तुझ्या फादरच खातोय मी. आमच्याच फादरचं खातोय की. झालं वाटलं पोरेचं. आज एवढा आनंद झाला. लग्या 4 स्पेशल चहा, 4 स्पेशल. लवकर लवकर काय करू काय नाही झालंय मला. ठीक आहे, काय बोलवलंय? कशाला आग मारली? अरे बोंबलून सांगितलं की एवढं 4 स्पेशल चहा म्हणून. कुठं होतं लक्ष तुझे? नाही ते ऐकलं मी, पण ते चहाचे पैसे देणार आहे का नाही ते आधी सांग, म्हणजे चहा आणायला. झालं का? आलास का लायकीवर? हा लगार कसला मूड झालता भारी माझा. लग्न ठरलं होतं माझं आज, म्हणून म्हणलं खुशीत सगळ्यांसाठी चहा पाजायचा. आणि तू तर म्हणजे मूडच घालवलास पार. पैसा काढलास तू नुसतीत. हा अरे असं रोकडा मोजून द्या नव्हतं तुला कॅश मी. पण आता तर मूडच गेलाय माझा. आता तर नकोच तुझा चहा. ए चला रे आपण समोरच्या हॉटेलात जाऊ चहा पिऊ. चला. आणि असं पण तुझा चहा काय चवना धवाचा नसतोय. त्या चहामध्ये चहापत्तीने इंड्रेल टाकून दिल्याने वाटतो तुझा चहा. हा एखाद्याने पिला तर पटकन मरेल ना. आम्हाला तुझ्या चहाकडून अपेक्षा नाहीये. पण बाहेरचं एखादं आलं आणि त्यांनी एक बोट घेतला 5 कण मिळाला म्हणजे काय करायचं? ते पोलीस जेलमध्ये टाका ना तुला वाटत्या. नाहीतर काय, वाकट्या झार चहा बनवण्यापेक्षा निघून जा कुठेतरी. वागते जात जात ते टपरे माझ्या नाव करून जा. बघ तुला दाखवतो कसा धंदा करायचा असतो. ती असा चायपती होऊन दाखवतो ना रे वागते. आणि माणूस म्हणून तू काय चीज आहेस ना, त्याचा दिलास आम्हाला साक्षात्कार बाबा. आणि एवढं बोलून मी तोंड बघत बसलायच आमचं निघेतून वाकट्या. आपल्या गाठीच्या हा लय वटवट करत होता, लय उड्या मारत होता, लय टॅमटॅव करत होता. काय रे हा तिकडच्या तिकडे काड्या करत होता. हा काय झालं बघितलं का ना आमच्या गोपाळचं कसं चाललंय? अरे चांगल्या माणसाबरोबर चांगलंच होत असते. हा कोर्टातनं निर्दोष सुटला. हा पुन्हा दुकान सुरू केलं. लाली वहिनीचं त्याचं आता कसलं चांगलं जमायला. तुझं काय? हा तुझं तोंड दाखवायला तरी आहे का जागा तुला समाजात? बरे हा
मास्क झालं. अरे त्यांचं चांगलं झालंय, मला चांगलंच वाटते की, मला काय वाईट वाटते काय? उलट मला पहिल्यापासून हेच पाहिजे होतं की लाली आणि गोपाळ व्यवस्थित राहावे, त्यांचा चांगला सुखाचा संसार व्हावा, सगळं चांगलं चांगलं व्हावं. पण वागत्यांनो त्यांचं चांगलं होते, मला चांगलंच वाटते. दिसतंय की थोबडावर किती चांगलं वाटतंय. हे बघ इथं ठेवलाय ड्रम. इकडे ड्रम ठेवायची जागा आहे. चल. ड्रम एवढा जड का लागतोय? यात काही भरलं का काय? बघा तरी उघडून. मला अजून एक समोसा पाहिजे. मला पण अर्ध पाहिजे मग. हे काय मंडप काढलं पण यांनी? चांगली सावली पडली होती. या मंडपवाल्यांनीच ड्रम दिलं होतं, म्हणजे आता हे ड्रम पण घेऊन जाणार. यांनी जर ड्रम नेलं तर वाटच लागेल. आप्पा, आता ही माणसं ड्रम पण घेऊन जाणार का? आता त्यांचेच ते ड्रम आहे म्हटल्यावर ते घेऊन जाणारच ना. त्याला सांगितलं जा मागं पर्सामध्ये घेऊन जा म्हणतं. हा